भारतीय संगीत साम्राज्याच्या गान सम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचे आणि अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंगराजे भोसले महाराज यांच्या कुटुंबाचे ऋणानुबंध विख्यात आहेत। लतादीदींनी आपल्या हयातीत अनेक वेळा जन्मेजयराजे भोसले यांना आपल्या निवासस्थानी बोलावून आदर आतिथ्य केल्याचे आणि आपली आवडती मर्सिडीज कार ही महाराजांना भेट म्हणून दिल्याचे सर्वांना परिचित आहे। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निसीम भक्त असणाऱ्या लतादीदींनी जन्मेजयराजे भोसले यांनी दिलेल्या स्वामी भक्तांच्या सेवेतील अतुलनीय योगदानाने प्रभावित होऊन खुद लतादीदींनी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासातील नियोजित महाप्रसाद गृहाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छाही व्यक्त केली होती। तर अनेक धार्मिक कार्यक्रमात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून साभार शुभेच्छाही व्यक्त केल्या होत्या। परंतु लतादीदींनी अचानक या जगाचा निरोप घेतला आणि सारं काही जागच्या जागी ठप्प झालं। लतादीदींच्या निधनाने जन्मेजयराजे भोसले यांच्या कुटुंबावर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला अशी परिस्थिती निर्माण झाली। सदैव आपल्या उशाशी रेडिओ ठेवून लतादीदींची गाणी ऐकणाऱ्या जन्मेजयराजे महाराजांनी तर कित्येक महिने लोकांच्या भेटीगाठी देखील सोडून दिल्या होत्या। इतका जिव्हाळा मंगेशकर कुटुंबियांशी असणाऱ्या जन्मेजयराजे भोसले परिवाराने नंतरही मंगेशकर कुटुंबाशी आपले ऋणानुबंध कायम ठेवले आहेत। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने साजरा होणाऱ्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात आज देखील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमानेच केली जाते। याचं हे उत्तम उदाहरण आहे। दरम्यान मुंबई उपनगरातील विलेपार्ले पूर्व येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या 89व्या वर्षातील पदार्पण आणि हृदयेश आर्टच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्तचे औचित्य साधून हृदयेश आर्टच्या वतीने विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा विशेष सत्कार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंगराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती कृपावस्त्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या सत्काराला उत्तर देताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी मंगेशकर आणि भोसले परिवारात एक अतूट नातं असून ते रक्ताच्या नात्याच्या पलीकडे असल्याचे भावनिक उद्गार काढले। या प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण श्री व सौ डॉक्टर अनिल काकोडकर, विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग आळुणी, उषा मंगेशकर, मीना खर्डीकर, आदिनाथ मंगेशकर, हृदयेश आर्ट्सचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर, एबीपी माझाचे संस्थापक राजीव खांडेकर आदी जण उपस्थित होते। ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजवरच्या जीवन प्रवाहातील दीदींच्या आठवणींना उजाळा देणारा हृदयेश आर्ट्स आयोजित दीदी आणि मी हा कार्यक्रम पंडित हृदयनाथ मंगेशकर व विभावरी आपटे जोशी यांनी सादर केला। हृदयेश आर्ट्स आयोजित या आनंदोत्सवात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, मयुरेश संतोष भोसले यांच्यासह नाशिक शिमला फूडचे शुभम नागरे, मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंटच्या व्यवस्थापिका आरती लिंगायत, मर्सिडीज लँडमार्क कार ठाणेच्या विक्री व्यवस्थापिका रुपाली आचरेकर, प्रतापराव गांधी व परिवार, श्री क्षेत्र अक्कलकोटचे बाळासाहेब कुलकर्णी बबलातकर, शिवराज स्वामी, मैनोद्दीन कोरबू, प्रशांत शिंदे साठे, सरफराज शेख, कुणाल भालेकर, रमेश हळसंगी, बाबू शेख, संतोष माने, गोकुळ पाटील, असद फुलारी यांच्यासह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक हृदयेश आर्ट्सचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार स्मिता गवाणकर यांनी मानले।